गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकचितत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यागनाचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकांचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा समचोराचा, जे कोडियाचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव, गोरियाचे स्वभाव गायन, जे वैरियाचा पाहुणेर, जे दुर्जनाचा आदर, हे असो जे सागर अनर्थाचा। म्हणून याच्यातले सर्व अनर्थ त्यांनी सांगितले। ते काय म्हणतात, जे व्याघ्राचे वसती स्थान आहे, जे वेश्यांचा मित्र आहे, वेश्यांचा मित्र आहे म्हणजे वेश्येप्रमाणे मोह उत्पन्न करणारे आहे। वेश्या म्हणजे फक्त काही बाई इतक्या असं नाही आहे, ज्यात श्रीखंड हे सुद्धा वेश्या होऊ शकतं। आपण त्याच्या मोहात पडलो। तुम्ही चांगलं कुठेतरी सिनेमा बघायला गेलात, चांगला सिनेमा आहे म्हणून एकदा पाहून झालं, दुसऱ्यांदा पाहण्यासारखा आहे, हो का, अरे नाही मला तिसऱ्यांदा, मी आत्तापर्यंत 10 वेळा पाहिले, ही सिनेमा ही वेश्या झाली तुमची, लक्षात ठेवा। असं मोह आहे। म्हणून तुम्ही ज्या मोहात अडकता त्या मोहाला वेश्या म्हणा, असं बरं का। जे जाखिणीची मारक ममता होय, जे निवलेल्या विषमिश्रित पाण्याचा घोट होय, वरून सावासारख्या दिसणाऱ्या ठकाप्रमाणे विश्वास उत्पन्न करून बनलेला सांगाती आहे। म्हणजे सगळी भोंदूगिरी आहे ना। आणि आपल्याला ती भोंदूगिरी जी आहे ती कळत असून न कळल्यासारखी आपण करत असतो, बघा ना। बऱ्याचदा म्हणजे आपल्याला वाटत असतं, आपल्या घरातले सुद्धा सांगतात ही काय खेळायला जायची वेळ आहे का, बरं सांगतात ना, पण आपल्याला ती व्यक्तीबरोबर खेळायलाच छान वाटतं। हे आपण भोंदूगिरी काय चाललेली आहे हे आपल्याला कळत नाही, कुठं विवेक गेलेला असतो तिथं। म्हणून जे जाखिणीची मारक ममता होय, जाखिणीची मारक ममता होय म्हणजे बघा की आता कित्येक लहान मुलांना पळवून घेऊन जातात, काय दाखवतात त्यांना, ते चॉकलेट, मोह, त्या एक म्हणजे ती जाखिणीच आहे ना एक प्रकारची, त्या मोहात ते लहान मुलं अडकवलं आणि त्याला तुम्ही पळवून घेऊन गेलं। म्हणून म्हणले जे जाखिणीची मारक ममता होय, असं आहे ते सगळं लक्षात। म्हणून मेद मांस रक्त यांनी भरलेले असल्यामुळे जे कुष्टी माणसाचे आलिंगन होय, जे काळरूपी सर्पाचा नरमपणा होय, जे चित्तास मोहून घेणारे पारध्याचे स्वाभाविक गायन होय, बरं का। म्हणून पारध्याचे स्वाभाविक गायन म्हणजे त्या सापाला पकडतात, ते पुंगी वाजवतात ना, तर ते डोलतं, ते तेवढं त्याला ते पकडलं घेतं, असं म्हणजे मोहकपणा आहे। थोडक्यात जे शत्रूला पाहुणचार होय, जे दुर्जनांचा सत्कार होय, अर्जुना हे वर्णन असो, जे सर्व अनर्थांचा समुद्र होय, असा हा प्रपंच आहे। म्हणजे कुठल्या बाजूनी कुठला अनर्थ येईल हे सांगता येत नाही। म्हणून साधकाला फार कॉशियसली जीवन जगावं लागतं। कोण कसा येईल, कुठल्या बाजूनी येईल, कशा प्रकारे तुमच्यावर आघात करेल, हे सगळं सांभाळावं लागतं, लक्षात। अर्थात त्या ईश्वराच्या जाणीवेत तो जर असेल तर सांभाळणारा ईश्वरच असतो त्याला। त्याच्यामुळे कारण तो पूर्णपणे
त्याला समर्पित असल्यामुळे, कारण त्याला इकडं देवही सांगत असतो ना की जे जे भेटेल भूत त्यासी मानी भगवंत, हे ईश्वराचंच वचन आहे. आणि इकडं स्वरूप आहे ईश्वरानेच तयार केलेलं आहे. मग मी वागायचं कसं, असा विषय आहे ना. मला कळणार कसं. म्हणून तू त्या जाणीवेत राहा, माझ्या फक्त माझ्या श्रद्धेच्या भूमिकेत समर्पित राहा. बाकी मी सगळा तुझा सांभाळ करतो. सकल जनांसी करतो सांभाळ, तुझं मोक लील ऐसे नाही. म्हणून तो आपला सांभाळ करणार आहे. मग समोर कोणी काय येईना असाच विषय ठेवावा लागणार ना. तुकारामाला काय माहिती होतं का, है ना. तुकारामाला एका तिथल्या त्या गावातल्या लोकांनी सांगितलं, एका बाईला पटवलं, वेश्येला, आणि ते म्हणाले की याला तू हे करून दाखव, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो असं सांगितलं. ती वेश्या गेली, तुकारामाकडे गेली वगैरे. त्या बाई म्हणाला हो हो अगदी रुक्मिणीसारख्या तुम्ही दिसता वगैरे वगैरे. तुकाराम त्याच्या भावामध्ये होता, हो आहे की नाही. म्हणजे अगदी असे शब्द बोलला असेल नाही, त्यांनी सौंदर्याचं कौतुक केलं असेल, आहे की नाही, हे सगळं केलं असेल त्यांनी, नाही कशाला म्हणायचं. परंतु तिच्यामध्ये तुकारामाचा भाव पाहूनच इतका बदल झाला की ती तुकारामाची शिष्या झाली, है ना. त्याच्यामुळे हा जो ईश्वराचा जो सगळा संबंध आहे हा समजून घेण्यासारखा आहे असतो. म्हणून आपण आपल्या भूमिकेतनं सतत सरळच असावं. वाकडा असेल तर त्याचं वाकडेपण ज्याचं त्याच्याजवळ आपल्यापर्यंत आलं तर आपण काय वाकडे राहायचं आहे का, आपण सरळच चालायचं आहे, तो आपोआप बाजूने निघून जाणार आहे. यू नीड नॉट वरी फॉर दॅट. कारण कोण कधी बदलेल सांगता येतं का जगात, है ना. एका वेळेला सगळे काही लोक वाईट आहेत असंही काही नाही, आपण ओळखूही शकत नाही. आणि आज चांगला आहे माणूस पण उद्या तो बदलणार नाही असं काही कोणाची गॅरंटी आहे का. कारण त्याचं जीवन परत स्वयंभू वेगळं असतं ना. त्याच्या जीवनात चाललेले जे कल्लोळ आहे, जे चढ उतार आहे प्रत्येक जीवनामध्ये, आहे की नाही. आज समजा आपण इथं 1 2 3 4 5 6 लोक आहोत, तर 6 लोकांमधलं प्रत्येकाच्या जीवनातले घडणाऱ्या घटना, त्याचे होणारे परिणाम हे प्रत्येकाचे वेगळे आहेत. मग कुठला परिणाम कोणाला कुठं घेऊन जाईल हे काही सांगता येतं का. म्हणून आपली धारणा आपल्या जवळ आहे असं. म्हणून आपली धारणा पक्की ठेवा असं ईश्वर सांगतंय. कारण मी तुझ्यात बसलेलो आहे ना, मग मी तुझं रक्षण करतो आहे हे तू त्या जाणीवेमध्ये ठेव. अगदी काहीही प्रसंग येऊ द्यात. अर्जुन लढला पण याचा अर्थ त्याला भीष्म समोर आले, ते मरत नव्हते, त्यांना बाण मारता येत नव्हते, सगळा प्रॉब्लेमच होता ना अर्जुनाला. मग शेवटी त्या याला मध्ये आणला आणि मग सांगितलं कृष्णाने मार यांना, है ना. हे सगळं करावं लागलं. पण म्हणजे अर्जुन घाबरलेलाच असणार आहे. पण अर्जुनाला माहिती होतं कुठंतरी की आतमध्ये मी लढत नसून कृष्णच लढतोय. आय नीड नॉट वरी. ही जी भूमिका आहे अर्जुनाची, ही 18 अध्याय सांगितल्यानंतर तयार झालेली भूमिका आहे, लक्षात घ्या. म्हणून हे तप आहे आपल्याला. म्हणून प्रत्येक अध्यायातनं ईश्वराभिमुख होत जाता यायला लागणार आहे. म्हणजे हळूहळू आपण शेवटच्या ओवीपर्यंत पोहोचू. त्यावेळेला ईश्वराला समग्र जाणीवेतनं समजून घेऊन राहू शकतो. असो तर जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजाचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. जे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणे होय, जे मृगजळाने टवटवीत दिसणारे अरण्य होय, जे धुराच्या कणांचे ओतीव आकाश आहे, असे जे वर वर्णिलेले शरीर आहे, ते माझ्या अमर्याद स्वरूपाशी जे ऐक्य पावले,
त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून या अष्टधा प्रकृतीचं कार्य हे फक्त जीवात्म्याच्या जाणीवेसाठी आहे, आत्मजाणीवेसाठी अजिबात नाही. म्हणून हे शरीर आणि याच्या आतमध्ये असणारं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, जीवात्मा आणि आत्मा, यातले आपण कोण असा जर विचार करत जावं लागणार असेल तर आपल्याला मनाच्या आधाराने बुद्धीचा वापर करून चित्ताची भूमिका मी आत्मा आहे या जाणीवेत स्थिर करावी लागते. आणि मी आत्मा आहे हाच अहंकार घेऊन जीवात्मा म्हणून जे वेगळेपण आहे, जे प्रतिबिंबात्मक काळेपण आपल्यातलं आहे, ते घालवणं ही साधन आहे. थोडक्यात म्हणजे अहम आत्मा कधीची विसरू नये. विसरू नये आलं म्हणजे कोण आलं? बुद्धी आली आणि तिच्या कर्माच्या जाणीवेत मन आलं. म्हणून मन आणि बुद्धी यांच्या एकत्रित जाणीवेमध्ये माझ्या आतमध्ये असणारा प्राण, जो मी ब्रह्म आहे या जाणीवेतनं सातत्याने ओहापोह करत राहील, ती स्थिती माझी सिद्ध जाणीवेतली स्थिती आहे. त्याचा शरीराशी संबंधच येत नाही. शरीराशी काय संबंध आहे याचा? मग तुम्ही हिंडता फिरता चालता बोलता हे चालूच ठेवायचे. ही जी जपाची भूमिका आहे ही त्यासाठी आहे, ही त्यातनं तयार झालेली भूमिका आहे. सातत्याने ईश्वराचं स्मरण. मग तुम्ही म्हणाला अर्जुन युद्ध करत असताना कृष्णाची जाणीव कशी होती? अहो त्यांनी ते परिवर्तनच साधलेलं होतं. तो लढतच नव्हता, कृष्णच लढत होता. अशी भूमिकेत जायचं जेव्हा आपल्याला चांगली वेळ आहे, सद्बुद्धी आहे, शरीर त्रास देत नाहीये, किंबहुना शरीराचा उपयोग त्यासाठी करण्यास उद्युक्त असणारं आपलं मन बुद्धी आहे, तोपर्यंत ईश्वर प्राप्ती करून घ्यायची. न जाणो कधी आपल्याला ICUत ॲडमिट करतील, न जाणो कधी आपल्याला वर्ष 2-2 वर्ष बेड रिडन राहावं लागेल, है ना. म्हणून स्वामींनी काय केलं? त्यांना काय माहिती होतं का की त्यांना 40 वर्ष एका खोलीत राहावं लागणार आहे? पण त्याच्या अगोदरच सर्व तयारी करून पूर्ण झालेली होती. स्वरूपी विश्वरूप पाहिलं होतं, विश्वरूपी स्वरूप सामावलेलं होतं, विश्वातीत परब्रह्म चतुर्भुज रूप पाहिलेलं होतं, त्याचं दर्शन झालेलं होतं, है ना. आणि मग ती भक्तीची भूमिका संपूर्ण देह भाव विसरून कायम आत्मजाणीवेत ते राहत होते. म्हणून ते लिहू शकले तिथं अहम आत्मा कधीची विसरू नये. का लिहिलं? मग ते 40 वर्ष राहणं, त्या प्रारब्धाच्या जाणीवेमध्ये राहणं, ते भोगणं हाही विषय नाही. भोगतंय कोण? शरीर भोगतंय, मी वेगळाच आहे. म्हणून ही जे सगळं गणित आहे, हे गणित आयुष्यात जमवता यायला पाहिजे कुठेतरी. आणि प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे ना कुठेतरी. काय कोणाला काय माहिती आहे का आपण पुढे 10 वर्षानंतर कसे असू ते? वी डोंट नो. 10 काय पुढच्या 2 वर्षानंतर काय कसे असू ते माहिती नाही आपल्याला, आहे ना. त्यामुळे हा सगळा विषय खूप वेगळा असतो आपला, असं समजून घ्यावं लागतं. म्हणून ब्रह्म भुवना लोकः पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत किंवा सत्यलोकापर्यंत जितके लोक आहेत त्या सर्व लोकातून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परंतु कुंतीपुत्र अर्जुना, मला प्राप्त झाल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त होत नाही. किती स्पष्ट सांगितलंय बघा त्यांनी इथं की अगदी कारण अर्जुनाच्या मनात काय आहे? पाप पुण्याच्या कल्पना आहेत. म्हणून तो काय म्हणतो की मला ब्रह्मलोक प्राप्त व्हावा, सत्यलोक प्राप्त व्हावा असं म्हणतोय, स्वर्ग प्राप्त व्हावे अशा अपेक्षेने आहे. पण यामध्ये तू गेलास
तर तुला परत जन्म घ्यावाच लागणार आहे. पण तू जर मला येऊन मिळाला, म्हणजे इथं कृष्ण केवढे कॉन्फिडंट झालेले आहेत बघा आता. आणि इथं कृष्णाने अर्जुनाला पूर्णपणे अर्जुनाची पकड घेतलेली याच्यामध्ये दिसते या 8व्या अध्यायामध्ये आता. म्हणून ते इतक्या कॉन्फिडंटली सांगू शकतात, जो राम झाला आणि जो कृष्ण झाला तो रामकृष्ण म्हणून आला, है ना, सांगितलं तसं. म्हणून तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचलास तर तुझा बेडा पार आहे, मग परत जन्म घ्यावा लागणार नाही, परत हे कुरुक्षेत्र नाही. असं म्हणतायत ते. ये रवी ब्रह्मपणाची आहे भडसे, न चुकतेची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवट लियाचे पैसे, जैसे पोट न दुखे. एरवी अर्जुना, ब्रह्मलोकासारख्या थोर लोकांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत, पण मेलेल्या माणसाचे पोट दुखणे जसे बंद पडते. मेलेल्या माणसाचे पोट दुखणे जसं बंद पडतं तसं या जीवलोकात जे काही दुःख आहेत त्यातनं तो फक्त तात्पुरता बाहेर पडतो, पण परत जन्म घेऊन त्याला यावंच लागतं, असं ते म्हणतात. लक्षात. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, ब्रह्मलोकासारख्या थोर लोकांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत. लक्षात. म्हणून ब्रह्मलोकाची प्राप्ती हे सगळं अलीकडे राहतं बघा. मोक्ष वगैरे या सगळ्या संकल्पना ज्ञानेश्वरांनी फार फार छोट्या करून टाकल्या, लघु करून टाकल्यात. म्हणून मला मोक्षप्राप्ती व्हावी वगैरे वगैरे या गोष्टीला काही अर्थच नाही राहिला. मला मोक्ष नकोच आहे, मला तूच हवा आहेस आणि तू आणि मी एकच आहोत. मला आत्मस्वरूपच पाहिजे, बाकी काही नको. मला रामच हवा, आत्मा रामच हवा, मला हनुमंत सुद्धा नको. आहे की नाही. अशा भूमिकेत जेव्हा ते गेले तेव्हा राम आले ना, है ना. असो. म्हणून ना तरी चेइलियानंतरे न बुडिदे स्वप्नीचेनी महापुरे, तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. ये रवी जगदाकारांचे सिरे, जे चिरस्थायीयांचे धुरे, ब्रह्मभुवन गा चवरे लोकाचळांचे. जे गावीचा पहार दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पाती उठी एक सरी 14 जणांची. आता बघा. ना तरी चेइलियानंतरे न बुडिदे स्वप्नीचेनी महापुरे, म्हणजे किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील महापुरात मनुष्य बुडत नाही, बरोबर आहे ना. त्याप्रमाणे जे मला प्राप्त झाले ते मग संसाराने लिप्त होत नाहीत. म्हणून माझ्या निजधामालाच प्राप्त व्हावं, जे अव्यंग निजधाम आहे असं म्हटलं जातं. एरवी सर्व ब्रह्मांडाचा शिरोभाग व बहुत काळपर्यंत नाश न पावणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये अग्रस्थान असलेला त्रैलोक्यरूप पर्वताचे शिखर असा जो ब्रह्मलोक, ज्या ब्रह्मलोकातील दिवसाच्या प्रहरभर देखील एका देवाधिपती इंद्राचे आयुष्य नसते, तर एका दिवसात एकामागून एक 14 इंद्र होऊन जातात. आता ही फार वेगळी कल्पना त्यांनी इथं मांडलेली आहे. याच्यामध्ये काय आहे की ब्रह्मलोक जो म्हटलेला जातो म्हणजे ते ब्रह्म जाणणारे असतात आणि या स्वर्गाच्या किंवा या सर्व कल्पनांच्या सर्वात टॉपला जे ब्रह्मलोक आहे, ज्यांना हे संपूर्ण विश्व काय आहे काय नाही सगळं कळलेलं आहे, म्हणून त्या ब्रह्मलोकामध्ये ते आहेत. म्हणजे मरेपर्यंत हा सगळा अभ्यास करून ते ब्रह्मलोकापर्यंत पोहोचले, परंतु त्यांना सुद्धा पुनर्जन्म घ्यावा लागतो असं ते म्हणतायत. कारण तिथं काय आहे, काळाच्या अतीत होण्याच्या जाणीवेत ते इतके जवळ गेलेले आहेत. आता तुम्ही विचार करा, एक परिघाचं जे मगाशी उदाहरण दिलं, एक चाक आहे समजा, व्हील आहे ना,
हे व्हील जे आहे सर्व चाक, याच्या एजला जी गती आहे ती गती मधल्या आऱ्यात आहे का? त्याची गती वेगळी आहे. जसं जसं सेंटरकडे जायला लागतं तसं तसं गती ही अधिक कमी कमी होत जाते, है ना. आणि सेंटरला येतं तर ती गतीच नसते अशी अवस्था तयार होते. ते कालातीत अवस्थेची भूमिका त्याच्यात तयार होते. परिघाच्या जाणीवेतनं जर विचार केला टाईम फ्रेमच्या भूमिकेतनं, तर हळूहळू टाईम हा आपल्या दृष्टीने पुढची वेळ कमी कमी होत जाते, है ना. म्हणून आपल्या इथली जी गणित आहेत, आपलं एक चाक फिरणं म्हणजे ब्रह्मदेवाचं किती फिरणं, त्याचा एक क्षण, या ज्या सगळ्या भूमिका आहेत ती कॅल्क्युलेशन्स वेगळी आहेत, लक्षात. म्हणजे त्या कॅल्क्युलेशनमध्ये शिरायचं नाही आहे आपल्याला. परंतु तिथं ते काय म्हणतायत की ज्या ब्रह्मलोकातील दिवसाच्या प्रहरभर देखील, दिवसाच्या एकेका प्रहरात काय म्हणतायत, देवाधिपती इंद्राचे आयुष्य नसते. म्हणजे एक प्रहर सुद्धा त्या इंद्राचं आयुष्य नसतं तिथल्या कालगणनेप्रमाणे. आपल्या गणनेप्रमाणे एक प्रहर किती 4 तासाचा किंवा असा आपण प्रहर मानतो आहे की नाही. तर हा जो प्रहर आहे एवढंच आयुष्य इंद्राचं तिथल्या. ते दिवसभरामध्ये एका दिवसात एकामागून एक 14 इंद्र होऊन जातात तिथं. म्हणून इंद्रलोक जरी प्राप्त झाला तुम्हाला तरी सुद्धा तिथल्या आयुष्याची गणना अशा प्रकारची आहे. पण इंद्र म्हणजे मी का? इंद्र म्हणजे मी नव्हे, लक्षात घ्या. अशी भूमिका ठेवावी लागणार आहे. म्हणून तिथं सुद्धा एकदा तुमचं ते आयुष्य त्या काय प्रहराचं भोगून झालं, सर्वात पुण्यवान कोण? इंद्र, बरोबर आहे ना, पापपुण्याच्या दृष्टीने. तर इंद्रपद जरी तुम्हाला मिळालं तरी त्यालाही काळाची मर्यादा आहे असं ते म्हणतात. मग ती मर्यादा संपली की परत पृथ्वीवर यावंच लागणार आहे. भले खूप चांगले माणसं असताल तुम्ही, अशा भूमिकेतनं. तर एका दिवसात एकामागून एक 14 इंद्र होऊन जाता. सहस्त्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुहु रात्रीम युगसहस्रांता ते हो रात्र विदो जनहा. रात्र व दिवस जाणणारे पुरुष ब्रह्मदेवाचा दिवस 1000 युगच असून 1000 युगच त्याची रात्रही आहे असे जाणतात. आता हा सगळा कॅल्क्युलेशनचा भाग आलेला आहे लक्षात. म्हणजे पृथ्वीवरील 1000 दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असं मानलं जातं. तुम्ही याच्यात दासबोधात लिहिलेलं आहे ते सगळं. आणि ब्रह्म 1000 दिवस म्हणजे ब्रह्माचे 1000 दिवस जेव्हा होतात तेव्हा विष्णू लोकातली एक घटिका होते तयार. आणि विष्णू लोकातल्या 1000 घटिका जेव्हा होतात तेव्हा शिवलोकातलं एक पळ होतं. हा सगळा विषय कॅल्क्युलेशनचा गणिताचा आहे. आपल्याला त्याच्यात काही पडायचं कारण नाही. समजून एवढंच घ्यायचं आहे की कशा प्रकारे जोपर्यंत आपण निजधामात पोचत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीत आपण अडकू शकतो. म्हणून या कशातही न अडकता कालातीत तू ये असं ते म्हणतायत. हे समजून घ्यावं लागणार आहे. जे चौकडिया सहस्त्र जाये ते ठाये ठावो विळची हाये होये आणि तैसेची सहस्त्रवरीये पाहे रात्री जेथ एवढे अहोरात्र जेतीचे तेणे न लोटिती जे भाग्याचे देखती जे स्वर्गीचे चिरंजीव. कृत त्रेत द्वापार कली या 4 युगांची एक चौकडी होते, बरोबर ना. 4 युगांची एक चौकडी होते. अशा 1000 चौकड्या झाल्या असता म्हणजे बघा या 4 युगांच्या मिळून 1000 चौकड्या झाल्या असता वास्तविक ब्रह्मदेवाचा दिवस होतो. तशाच प्रमाणे
1000 चौकड्यांची ब्रह्मदेवाची रात्र होते. एवढे मोठे दिवस व रात्र जेथे आहेत त्या दिवस रात्रीत न मरता जे भाग्याचे पुरुष ब्रह्मदेवाचा दिवस रात्र पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होत. म्हणून त्यांना स्वर्गातले चिरंजीव म्हटलेले आहे. कारण ते इतका काळ स्थितीमध्ये राहतात, अशा जाणीवेमध्ये राहतात. म्हणून बाकीच्या देवांचे विशेष नवल काय सांगायचे. त्यात मुख्य जो इंद्र त्याचीच दशा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या दिवसात ते 14 होतात. हे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात ते 14 वेळा जन्म घेतात बरं का. पण ये रा सुरगणांची नवाई विशेष सांगावी तेथ काही मुदुल इंद्राची दशा पाही जे दिहाचे 14 परी ब्रह्माची ही 8 प्रहराते आपुलिया डोळा देखते जे आहाती गातया ते अहोरात्र विद म्हणिजे. पण ब्रह्मदेवाच्या 8ही प्रहराला म्हणजे पूर्ण दिवस रात्रीला आपल्या डोळ्यांनी जे पाहणारे आहेत त्यांना अहोरात्र जाणणारे असे म्हणतात. म्हणून ब्रह्मदेवाच्या जाणीवेला सुद्धा 8ही प्रहर जे पाहतात. कोण पाहतं? स्वतः ईश्वरच पाहतो. असं काय करताय आहे की नाही. असा मी आहे असं ते म्हणतायत. आलं का लक्षात. म्हणून या सर्व म्हणून ईश्वराची दृष्टी कुठनं येते बघा. मी हे म्हणतोय तुम्हाला. आपण जो दृष्टीचा संकेत घेतला ना तो डोळ्यांचा डोळा आहे. म्हणजे त्याला ब्रह्मदेवापासून हे संपूर्ण ओंकाराच्या जाणीवेपासून ते थेट अज्ञानाच्या जाणीवेमधल्या अगदी त्या काय म्हणतात त्याला खालच्या घोर अज्ञानात असणाऱ्या शापदांपर्यंत सर्व त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात आहेत. लक्षात ठेवा. म्हणून त्याची जी नियती कार्य करती आहे त्या नियतीच्या चक्रावरती हे सगळं बसलेलं आहे. म्हणून आपल्याला तसं जर पाहिलं तर सुख दुःख पळभरच असतं. जास्त देत नाही देव. म्हणजे काळजी कोणाची घेतो तो? आपलीच घेतली ना त्यांनी विश्व निर्माण केलं आणि काळजीही तोच घेतोय आपली. लक्षात घ्या. कारण तू या ज्या क्षणिक दुःखांच्या सुखदुःखांच्या आहारी जाऊ नकोस एवढंच मी तुला सांगतोय. कारण तू या क्षणिक दुःखांच्या मध्ये जर अडकलास कुठं आसक्तीत अडकलास तर लक्षात घे याच्या पुढची जी सुखदुःख येतील ती मोठ्या मोठ्या काळ जाणीवेतली असतील. म्हणजे तुला जर अतल वितल सुतलत वगैरे तू जायला लागलास तर लक्षात घे की तिथं दुःखाचा प्रहर केवढा मोठा असेल. आज तुला दुःख जे वाटते मानसिक दुःख म्हणा शारीरिक म्हणा जे दुःख जाणवते मनाला कारण तिथं फक्त जाणीव आहे जीवात्म्याच्या याच्यावर. तिथं शरीर नाही आहे. म्हणून ती जाणीव तू जर आतल वितल सुतल याच्यात गेला तर तू केवढा दुःखग्रस्त होऊन पेंगुळलेला अशी विचार कर. आता एवढंसं दुःख झालं आपल्याला बरोबर आहे ना. तर ते दुःख जे आहे ते काळाच्या ओघामध्ये 1 8 10 20 25 महिनाभरामध्ये निघून जाईल समजा. पण महिनाभराच्याही जाणीवेतही तेच दुःख तू करत बसलास आणि त्यातनं जर तुझ्या कृती घडत गेल्या तर पुढे येणारा दुःखाचा पसारा केवढा मोठा असेल याचा विचार कर. म्हणून काळाची भूमिका का समजून घ्यायची. ती तू पुण्य केलंस तुला सगळं सुख मिळेल पण त्या सुखाचा काळ केवढा मोठा असेल की तू केवढा लिप्त होशील त्या काळामध्ये. मग अधिक आसक्ती अधिक मोह अधिक सर्व प्रकारची व्यंग अव्यंग घेऊन तू परत जन्माला येशील आणि परत सुखदुःखामध्ये अडकून राहशील. असा हा काळाचा विचार सातत्याने करावा लागतो.
म्हणून आत्ताचा क्षण ईश्वराने कमीत कमी सुखाचा दिला आहे, कमीत कमी दुःखाचा दिला आहे, आणि मला या क्षणामधनंच सुख दुःखाच्या अतीत व्हायचं, संपला विषय. याच्यात क्षणभंगुरता आहे सर्व प्रकारची जाणीवेची, असत्यता सर्व भूमिकेची आहे, आणि माझं जीवन जे आहे ते सुद्धा हार्डली 70-80 वर्षाचं आहे. वाय आय शुड वरी फॉर दॅट. म्हणून या क्षणिक जाणीवा कुठं ना कुठं तरी आपल्याला ईश्वराकडे घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी हा अभ्यास करायचा आहे. नाही तर हे कशासाठी लिहिलं इथं एवढं ज्ञानेश्वरांनी असं आपल्याला वाटेल. ते म्हणण्याचा भाग त्यांचा जो आहे तो कळवळ्याची जात म्हणतो ना आपण, तशी ही जात आहे. अव्यक्ताद व्यक्तयः सर्वः प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके. ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असता ब्रह्मदेवाच्या सुषुप्ती अवस्थेत लीन असलेली सर्व व्यक्त सृष्टी प्रगट होते व ब्रह्मदेवाची रात्र झाली म्हणजे पुन्हा त्याच अव्यक्त रूप सुषुप्त अवस्थेत सर्व सृष्टी लीन होते. म्हणून ही जी शेवटची प्रलयाच्या जाणीवेतली आणि नवनिर्मितीच्या दोन्ही जाणीवेतली ब्रह्मदेवाची जी भूमिका आहे याचा विचार आपण उद्याला करूयात. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय.